Hello, friends. Once again, you're welcome to the next part of this topic, that is nuclear magnetic resonance spectroscopy of VSTY. Then, in this topic, we are completed maximum part, most important points to be covered. Now, we will start the next part, that is peak integration. Then, what is the question arises? What is peak integration? तुम्हाला जो NMR मिळतो त्याच्यामध्ये आपल्याला बरेचसे पीक मिळतात आणि ह्या पीक मध्ये आपण एक इलेक्ट्रॉनिक इंटिग्रेटर यूज करून त्याचं आपण तिथे इंटिग्रेशन मिळवणार आहे आणि ते इंटिग्रेशन आपल्याला काय माहिती देणार आहे हे आपण आता ह्या पॉइंट मध्ये बघूया. Each peak in PMR spectra at low resolution corresponds to a set of equivalent proton. जे NMR मध्ये जे आपल्याला पीक मिळतात प्रत्येक पीक आपल्याला प्रत्येक बंच ऑफ प्रोटॉन किंवा सेट ऑफ प्रोटॉन आपल्याला इक्वलंट प्रोटॉनचे आपल्याला इन्फॉर्मेशन देतात. देन किती प्रोटॉन त्या सेटमध्ये आहेत ह्याची माहिती आपल्याला तो जो काही केमिकल शिफ्ट आहे ती आपल्याला माहिती देत नाही. आपल्याला केमिकल शिफ्ट मध्ये जे काही पीक मिळतात त्याच्यापासून आपल्याला काय मिळतात की इक्वलंट प्रोटॉनचा सेट किती आहे हे मिळतात. पण त्या इक्वलंट प्रोटॉन मध्ये आता आपल्याला माहिती आहे का CH3 असेल तर 3 हायड्रोजन, CH2 असेल तर 2 हायड्रोजन, CH असेल तर 1 हायड्रोजन. अशा प्रकारे त्या कार्बनला किती नंबर ऑफ हायड्रोजन अटॅच आहेत हे आपल्याला इन्फॉर्मेशन केमिकल शिफ्ट देत नाही. तर पीक इंटिग्रेशन आपल्याला ती माहिती देते. कशी देते ते आपण बघूया. द एरिया रेकॉर्डेड अंडर द पीक इज इन प्रोपोर्शन टू द intensity of signal generated, which in turn depends upon the number of proton absorbing at that instant of time. आता आपल्याला पीक जो मिळतो NMR मध्ये त्या NMR मध्ये एक आपल्याला एरिया रेकॉर्ड होती आणि ती एरिया रेकॉर्ड जी मिळते आपल्याला इन्फॉर्मेशन तर ती प्रोपोर्शनल असते कशावरती तर ती डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी इंटेन्सिटी ऑफ सिग्नल जनरेटेड. आता NMR मध्ये जर बघितलात आपल्याला पीक मिळतात त्या केमिकल शिफ्ट मध्ये. ती केमिकल शिफ्ट मध्ये जे काही पीक मिळतात त्याची इंटेन्सिटी प्रत्येक पीकची इंटेन्सिटी ही सेम असत नाही. तर ती कशावरती डिपेंड असते तर ती डिपेंड असते नंबर ऑफ प्रोटॉन. जर नंबर ऑफ प्रोटॉन म्हणजे इक्वल प्रोटॉन जर जास्त असतील तर त्याची इंटेन्सिटी ही जास्त असते. समजा CH3 तुमच्या कंपाऊंड मध्ये CH3 पीक आहे, CH2 पीक आहे आणि CH पीक आहे. तर मला सांगा ह्याच्यामध्ये इंटेन्सिटी जास्त कुणाची असणार आहे तर ज्याच्यामध्ये ज्या कार्बनला जास्त हायड्रोजन अटॅच आहे त्याची इंटेन्सिटी ही जास्त असते. त्यामुळे CH3 चा जो पीक असतो त्याची इंटेन्सिटी ही जास्त असते. इंटेन्सिटी म्हणजे काय तर त्या पीक जो मिळतो NMR जो डाटा मिळतो त्याच्यामध्ये जो पीक मिळतो CH3 ची तिची हाईट ही जास्त असते म्हणजे त्याला आपण म्हणायचं इंटेन्सिटी. अशा प्रकारे आपण ज्याची हाईट जास्त त्याच्यामध्ये त्या कार्बन हायड्रोजन मध्ये त्यामध्ये जास्त हायड्रोजन अटॅच आहे हे आपण त्या पीक इंटिग्रेशन मधनं माहिती घेऊ. देन so it follows that the area under the peak is in proportional to the number of proton in that environment. ह्या एरिया जो कव्हर करतो तुमचा इंटिग्रेशन तर तो पीक मधला एरिया जो असतो ती इन्फॉर्मेशन देते आपल्याला की प्रोटॉनचं एन्व्हायरमेंट कसं आहे आणि तो प्रोटॉनची संख्या किती आहे नंबर ऑफ प्रोटॉन. हे कसं फाइंड आउट करतात पीक इंटिग्रेशन तर देर इज अन इलेक्ट्रॉनिक इंटिग्रेटर फिटेड इन द इन्स्ट्रुमेंट. त्या इन्स्ट्रुमेंट मध्ये एक इलेक्ट्रॉनिक इंटिग्रेटर फिट केला जातो. तो एरिया मेजर करतो एरिया अँड रेकॉर्ड द इंटिग्रल ॲज स्टेप अप कर्व डिस्प्ले अबाउट द रेझोनन्स सिग्नल. तो एरिया नोट डाऊन करतो आणि तो रेकॉर्ड करतो आणि आपल्याला त्या सिग्नल मध्ये जो पीक मिळतो त्याचा एरिया रेकॉर्ड करून आपल्याला तो त्याची हाईट दाखवतो. ती हाईट कशी दाखवती ही जर तुम्ही डायग्राम बघितला तर तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल. तर इथं एक मी डायग्राम दाखवलेली आहे ती इथेनॉलची डायग्राम CH3 CH2OH. त्याच्यामध्ये जर बघितलात तर 3 डिफरंट प्रोटॉन्स अटॅच आहेत म्हणजे 3 सेट्स मिळणार आपल्याला. 3 डिफरंट सेट्स मध्ये प्रत्येक कार्बनला जो हायड्रोजन अटॅच आहे ते इक्विव्हॅलेंट हायड्रोजन आहे. CH3 मध्ये हे 3 हायड्रोजन इक्विव्हॅलेंट आहे, CH2 मध्ये हे 2 हायड्रोजन इक्विव्हॅलेंट आहेत आणि OH मधला 1 हायड्रोजन हा इक्विव्हॅलेंट आहे.
एकामध्ये काही संबंध म्हणत नाही, आपल्याला म्हणता येत नाही इक्विव्हॅलेंट आहे की नॉन इक्विव्हॅलेंट आहे. पण इथं CS3 CS2 OH जर आपण बघितलं तर इथं 3 सेट्स आपल्याला मिळालेले आहेत. CS3 चा प्रोटॉन, CS2 चा प्रोटॉन आणि OH चा प्रोटॉन. आता CS3 मध्ये जर ह्या डायग्राम मध्ये तुम्ही बघितलात, CS3 ला एक स्प्लिटिंग पॅटर्न वेगळा आहे. तो जो पीक आहे तो एक नाहीये, तर त्याच्यामध्ये 3 पीक आपल्याला दिसून येतात. CS2 मध्ये 4 दिसून येतात आणि OH मध्ये 1 दिसतात. आता हा आपण स्प्लिटिंग पॅटर्न आपण ह्या टॉपिकच्या एंड मध्ये बघणार आहे. पण CS3, CS2 आणि OH याची जर तुम्ही इंटेन्सिटी बघितला, पीक इंटेन्सिटी, तर ही डिफरंट आहे. तर जर तुमचा इलेक्ट्रॉनिक इंटिग्रेटर बसवलेला आहे तर तो काय करतो, हा पीकचा एरिया मेजर करतो आणि पीकचा एरिया मेजर करून आपल्याला एक इंटिग्रेशन कर्व मिळतो. तर तुम्ही त्या डायग्राम मध्ये दिसून येतो तुम्हाला. हे इंटिग्रेशन कर्व जर आपण मेजर केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला नंबर ऑफ प्रोटॉन्स दिसून येतात. आता OH मध्ये एकच आहे, त्यामुळे त्याची इंटिग्रेशन कर्व बघा एकदम छोट आहे. ते CS2 मध्ये हा एक प्रोटॉनची जी काही इंटरॅक्शन कर्व आहे, जो स्प्लिटिंग पॅटर्न झालेला आहे, तो डबल आहे आणि CS3 मध्ये 3 असल्यामुळे तो आहे 3 आहे. त्यामुळे ह्याचा जर तुम्ही रेशो घेतला इथेनॉलचा स्प्लिटिंग पॅटर्नचा तर आपल्याला मिळतो 1:2:3. आता मी परत थोडंसं इंजेक्शन बद्दल माहिती सांगतो. The peak area recorded can give actual number of proton of each type or give only a relative ratio of protons of each type depending on the nature of compound. ह्याच्यावरनं आपला पीक एरिया आपल्याला एक्झॅक्टली इन्फॉर्मेशन देतो की त्या कार्बनला किंवा दुसरे ऍटम्स असतील ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर एक्सेट्रा, तर त्याच्यामध्ये किती प्रोटॉन अटॅच आहेत हे आपल्याला इन्फॉर्मेशन देतो. आणि एक्झाम्पल जर बघायला गेलं तर बेसिक एक्झाम्पल आपण कन्सिडर करूया इथेनॉल. The peak area of integral ratio of different protons in ethanol is 1:2:3. हे 1:2:3 का दाखवतो, तर इथे कार्बन आहे, त्या कार्बनला 3 अटॅच हायड्रोजन आहेत. हा दुसरा कार्बन आहे, त्याला 2 हायड्रोजन अटॅच आहेत आणि ऑक्सिजन आहे, त्याला एकच आहे. म्हणजे ह्याचा जर रेशो बघितला तर 3:2:1 आहे. सिमिलरली जर तिची इंटिग्रेशन कर्व काढला तर आपल्याला 1:2:3 प्रोटॉन मिळतो आणि ही डायग्राम मी आता आधीच एक्सप्लेन करतो. दुसरं एक एक्झाम्पल बघूया सिमिलरली. तर PMR स्पेक्ट्रम ऑफ 1,2-डायमिथॉक्सी-इथेन. आता सगळ्यात पहिले तुम्हाला याचं स्ट्रक्चर समजायला पाहिजे. हा आहे 1,2-डायमिथॉक्सी-इथेन. ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलात तर इक्विव्हॅलेंट प्रोटॉन्स किती आहेत, ह्याच्यामध्ये नॉन इक्विव्हॅलेंट प्रोटॉन्स 2 आहेत, म्हणजे CS2 आणि मिथॉक्सी ग्रुप अटॅच, म्हणजे ओ अटॅच CS3. हा जर बघितला तर ह्याच्यामधनं प्लेन पास होती आणि प्लेन पास झाल्यानंतर आपल्याला तो इक्वल भाग दिसतात CS2O CS3. त्यामुळे इथं मला नंबर ऑफ सिग्नल्स किती मिळाले पाहिजे, 2 सिग्नल्स मिळाले पाहिजे. मग हे जे 2 सिग्नल्स मिळाले त्याला आपण डिनोट केलेले आहे A आणि B. डायग्राम मध्ये जर तुम्ही बघितला तर लक्षात येईल A आणि B. A ची केमिकल शिफ्ट व्हॅल्यू आहे 3.5. त्याची डिजिट आपण सध्या इग्नोर करूया आणि बी ची व्हॅल्यू आहे 3.39. हा बी CS3O CS2. ह्याच्यामध्ये एकूण किती प्रोटॉन्स आहेत, तर ह्याच्यामध्ये एकूण जर तुम्ही मेजर केलात तर 10 प्रोटॉन्स आहेत. मग 10 प्रोटॉन्समुळे ह्याची जी काही पीक इंटिग्रेशनचा रेशो येतो तो येतो 3:2. कारण की ह्याच्यामधनं प्लेन पास जात होती, त्यामुळे आपल्यात एक्झॅक्टली जर बघितलं तर आहेत का हायड्रोजन किती आहेत 3 आणि CS2 आहे 2. त्यामुळे आपल्याला एकूण एक्झॅक्टली किती इंटिग्रेशनचा जो रेशो किती यायला पाहिजे, 3:2 यायला पाहिजे. समजा 3 समजा आयडेंटिकल 3 ग्रुप्स असतील तर आपल्याला ह्याचा जो काही रेशो असतो तो काय येतो, थोडासा ट्रिपल येतो. इथे कसं डबल राहता तसं तिथं ट्रिपल. फक्त आता आपण एवढंच बघूया की ह्या एक्झाम्पल मध्ये ह्याचा रेशो येतो 3:2. इथे मी परत थोडंसं एक्सप्लेन करणार आहे डीपली की आपल्याला पीक इंटिग्रेशन काय इन्फॉर्मेशन देते. बरोबर. सुरुवातीला आपण पहिल्यांदा बघितलं केमिकल शिफ्ट. केमिकल शिफ्ट हे जे येलोने दाखवलं हे मी वाचतोय. केमिकल शिफ्ट कॅन शोज हाऊ मेनी डिफरंट टाइप्स ऑफ हायड्रोजन आर प्रेझेंट इन मॉलिक्युल. आता इथं जर बघितला CS3 CS2 COOH, ह्याच्यामध्ये CS3 ला म्हणजे हा हायड्रोजन कार्बन अटॅच आहे त्याचा एक पीक मिळेल, CS2 ह्या कार्बन अटॅच आहे त्याचा एक पीक मिळेल आणि C डबल बॉन्ड OOH कार्बोक्सिलिक ऍसिड ग्रुप फंक्शनल ग्रुप आहे त्याचा एक पीक.
इथे किती डिफरंट टाइप्स ऑफ प्रोटॉन आहेत इथे, तर इथे 3 टाइपचे प्रोटॉन्स आहेत. त्यामुळे मला 3 ब्लू न दाखवलेले पीक मिळाले आहेत आणि त्याच्या खाली केमिकल शिफ्ट व्हॅल्यू दिलेली आहे. एकाची 1.2 असेल, दुसऱ्याची 2.5 असेल आणि लास्टला आहे तो 12चा आहे, 11.9 वगैरे काहीतरी असेल. मग ही जी मला येलोनं दाखवलेली जी लाईन आहे, येलोनं लिहिलेली जी एक्सप्लेनेशन आहे, ती काय आहे? केमिकल शिफ्ट. केमिकल शिफ्ट मला काय इन्फॉर्मेशन दिली की हा जो तुमचा प्रोपॉनिक ऍसिड आहे त्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या डिफरंट टाइप्स ऑफ हायड्रोजन ही आपल्याला इन्फॉर्मेशन मिळाली. ह्या प्रोपॅनिक ऍसिड मध्ये किती डिफरंट टाइप्स ऑफ हायड्रोजन आहेत? तर 3 प्रकारचे. पण केमिकल शिफ्ट व्हॅल्यू मला इन्फॉर्मेशन दिली का की किती प्रोटॉन्स त्या केमिकल शिफ्टला अटॅच आहेत? हा जो पहिला आहे हायेस्ट पीकचा 1.2 ला, त्याच्यामध्ये किती प्रोटॉन्स अटॅच आहेत ही इन्फॉर्मेशन दिली का केमिकल शिफ्टने? नाही. 2.5 ला समजा एक पीक आहे, तो 2.5 ला जो पीक आहे त्याची व्हॅल्यू मिळाली का? त्याच्यामध्ये किती हायड्रोजन अटॅच आहेत हे माहिती आहे का आपल्याला? नाही. तर हे जर मी त्याची पीक इंटरॅक्शन जर इन्फॉर्मेशन मिळवली तर मला काय मिळेल की हा जो स्प्लिटिंग पॅटर्न आहे हा रेड दाखवलेला आहे, हा इंटिग्रेशन कर्व आहे आणि हा इंटिग्रेशन कर्व किती एरिया तो स्प्लिट झालाय तो एरिया आपल्याला दाखवतो. आणि तो एरिया ची जी हाईट असती ती हाईट म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन्स. आता इथे जर तुम्ही ग्रीन मध्ये जर बघितला तर ग्रीन मध्ये जो पहिला आहे 11.9च्या आसपास, त्याची हाईट बघा एकदम छोटी, एकदम छोटे. त्याच्यानंतर 2.5 जो आहे त्याची ग्रीन मध्ये जी लाईन आहे त्याची हाईट थोडीशी जास्त आहे आणि त्याच्यानंतर 1.2च्या जो आहे ग्रीन त्याची ग्रीन जो लेंथ आहे हाईट आहे ती थोडीशी जास्त आहे. याचा अर्थ काय की ह्याच्यामध्ये नंबर ऑफ हायड्रोजन हे जास्त आहे. मग आपण काय गेस करू शकतो की याच्यामध्ये CH3 आहे, दुसऱ्यामध्ये CH2 आहे आणि शेवटचा जो आहे त्याच्यामध्ये OH आहे, म्हणजे एकच प्रोटॉन हे आपण गेस करू शकतो. ठीक आहे. Then next one, merits of TMS as PMR reference compound. आता आपल्याला माहिती आहे TMS म्हणजे काय? TMS म्हणजे काय? टेट्रामिथिलसिलेन. The tetramethylsilane is universally accepted reference for proton in non-aqueous solvent. Yes. Then, if you can find out the structure of TMS, this is the very first structure is for silane. Silicon is bonded by hydrogen, 4 hydrogen atoms. This is silane. When this hydrogen is replaced by methyl group, then we can form tetramethylsilane. आणि आपल्याला माहिती आहे टेट्रामिथिलसिलेन हा का यूज केला जातो? तर टेट्रामिथिलसिलेन हा जेव्हा आपला NMR काढायचा आहे तेव्हा नॉन ॲक्युएस सॉल्व्हंट म्हणजे ज्याच्यामध्ये पाणी नाहीये अशा सॉल्व्हंट मध्ये TMS घेऊन यूज करायचं असतं. तर आपल्याला TMS काय इन्फॉर्मेशन देतो? द फील्ड ॲट विच द प्रोटॉन्स ऑफ TMS absorb is taken as reference field to measure the field at which the proton under question absorb. आपल्याला एखाद्या कंपाऊंडची केमिकल शिफ्ट व्हॅल्यू जर फाइंड आउट करायची असेल तर तो कंपाऊंड TMS वरती मिक्स करून त्याचा NMR काढायचा. मग NMR काढल्यानंतर जो पहिला पीक मिळतो तो पहिला पीक असतो तो TMS असतो आणि तो पीक असाइन करायचा असतो 0 ppm. त्याची केमिकल शिफ्ट व्हॅल्यू काय असाइन करायची असते? 0 ppm. त्याच्यानंतर जे बाकीचे पीक मिळतात, जो आपण मॉलिक्यूल दुसरा जो आपला मॉलिक्यूल मिक्स केला होता त्या मॉलिक्यूलची जे पीक मिळतात तिथून आपण स्केल टाकून त्या मॉलिक्यूलचे आपल्याला केमिकल शिफ्ट व्हॅल्यू फाइंड आउट करतो आपण. येथे लक्षात मला काय सांगायचं आहे तर TMS काय आहे? TMS मध्ये जो सिलिकॉन ऍटम आहे तो इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे, त्यामुळे सिग्मा इलेक्ट्रॉन क्लाउड तो मिथिल ग्रुपकडे शिफ्ट करतो. मिथिलकडे शिफ्ट केल्यामुळे काय होतं की मिथिल जो प्रोटॉन आहे तो एकदम शिल्डेड झोन मध्ये येतो. त्यामुळे शिल्डेड झोन आल्यामुळे तो काय करतो एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड वरती अपोज केल्यामुळे त्याची जी काही केमिकल शिफ्ट व्हॅल्यू येते ती काय येते अगदी कमी येते. हा कंपाऊंड जगातल्या कोणत्याही ऑर्गॅनिक कंपाऊंड वरती मिक्स करून जर NMR काढला तर पहिला पीक येतो, शार्प पीक येतो, तो असतो TMS. कारण की हा सिलिकॉन इलेक्ट्रोपॉझिटिव्ह नेचर असल्यामुळे.
समजा काही वेळेला आपल्याला वॉटर यूज करायचं असेल एनएमआर करण्यासाठी तर तिथे टीएमएस यूज करू शकत नाही, कारण की टीएमएस हा वॉटर इनसोल्युबल कंपाऊंड आहे. अशा वेळेला आपल्याला यूज करावा लागतो सोडियम सॉल्ट ऑफ 3-डायमिथिल्सिलिन प्रोपेन सल्फ्युरिक ऍसिड. याच्यामध्ये सुद्धा सिलिकॉन आहे आणि हा सुद्धा सेमच ऍक्ट होतो, पण हा कधी यूज करतात जेव्हा आपल्याला पाण्यामध्ये एनएमआर पाणी हा सॉल्व्हेंट घेऊन एनएमआर काढायचा असेल. ठीक आहे. ते advantages of using TMS are as under. The very first is silicon is less electronegative. It is basically electropositive. So methyl proton of TMS are strongly shielded than in most other organic molecules. Hence absorption occurs very high. काय म्हणते मी सिलिकॉन इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असल्यामुळे जे त्याला अटॅच मिथिल प्रोटॉन आहेत ते काय स्ट्रॉंगली शिल्डिंग करतील. स्ट्रॉंगली शिल्डिंग केल्यामुळे हा बाकीशी ऑर्गॅनिक कंपाऊंड पेक्षा ह्याचा ऍब्सॉर्प्शन कुठं होतं तर हाय फील्डला. हाय फील्डला होतो म्हणजे काय शिल्डिंग झोन, हायली शिल्डिंग झोन. पहिला पीक जो येईल तो टीएमएस. सेकंड, it contains 12 equivalent protons, so gives a sharp intense peak at far right of PMF spectrum. So it can be easily recognized and this peak can assign 0 to peak. आता ह्याच्यामध्ये एकूण 12 प्रोटॉन्स आहेत. टेट्रामिथिल म्हणजे काय 4 मिथिल, एका मिथिल मध्ये 3 हायड्रोजन, 3 चौक 12 म्हणजे 12 प्रोटॉन्स असल्यामुळे इंटेन्स मी सांगितलं नंबर ऑफ प्रोटॉन्स जास्त असतील तर त्याची इंटेन्सिटी जास्त असते. इंटेन्सिटी म्हणजे काय त्या पीकची हाईट जास्त असते. त्यामुळे काय होतं की हा पीक एकदम शार्प इंटेन्स पीक मिळतो, त्याची हाईट जास्त असते, त्यामुळे तो इझिली आपण ओळखू शकतो. आणि हा कुठे येतो तर सगळ्यात पहिला जो पीक येतो म्हणजे मी म्हटलं काय की राईट साईडला जो पहिला पीक असतो तो असतो त्याचा टीएमएस. आणि टीएमएस चा पीक आला की तिथं असाइन काय करतात त्या पीकची जेने कशी असाइन काय करतात तर 0 पीक. नेक्स्ट, generally protons in all other organic compounds absorbs at lower field than TMS proton. हा टीएमएस वरती जे बाकीचे कंपाऊंड मिक्स केले जातात, मिक्स केल्यानंतर जे ऑर्गॅनिक कंपाऊंड मधले जे प्रोटॉन्स असतात ते लोअर फील्डला ऍब्सॉर्ब करतात, म्हणजे त्याची केमिकलची व्हॅल्यू ही टीएमएस पेक्षा जास्त आहे. नेक्स्ट, इट इज केमिकली इनर्ट, so neither reacts nor forms intermolecular association with sample. Hence, it can be used safely as an internal standard. हा TMS इनर्ट कुठल्याही केमिकल कंपाऊंड वरती रिएक्ट होणार नाही किंवा कॉम्प्लेक्स फॉर्म करणार नाही, इंटरमोलिक्युलर कॉम्प्लेक्स फॉर्म करणार नाही. त्यामुळे हा आपण सेफली यूज करू शकतो ऍज इंटरनल स्टँडर्ड. It is miscible with almost all organic compounds and it is soluble in most organic solvent. हा मॅक्सिमम ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये सोल्युबल होतो, मिसिबल होतो, लिक्विड असतात. आणि कोणत्याही ऑर्गॅनिक सॉल्व्हेंट मध्ये हा मिसिबल होतो, सोल्युबल होतो. It is volatile liquid. Boiling point is 299 Kelvin. So it can be removed easily to recover the sample after analysis. हा volatile liquid आहे, याचा बॉइलिंग पॉइंट 299 केल्विन, 273 केल्विन म्हणजे 0 डिग्री. त्याच्यावर तुम्ही इमॅजिन करू शकता की याचा बॉइलिंग पॉइंट काय. आपण जर ह्याचा असं आपल्या लॅब मध्ये ठेवलं तर हा बॉईल व्हायला लागेल, त्यामुळे हा इझिली निघून जातो आणि आपल्याला सॅम्पल जो आहे तो मिक्स केला होता आपल्याला तो इझिली परत मिळवतो. TMS is insoluble in deuterated water. So when sample solution is to be prepared in water, then sodium salt of 3-trimethylsilyl propane sulfuric acid can be used. मी आताच म्हटलं होतं की TMS हा पाण्यामध्ये इनसोल्युबल आहे, त्यामुळे जर पाण्यातला एखाद्या कंपाऊंडचा एनएमआर काढायचा असेल तर आपल्याला इन्स्टेड ऑफ TMS आपण घ्यायचे सोडियम सॉल्ट ऑफ 3-trimethylsilyl propane sulfuric acid. ओके, इथं आपण TMS चा पार्ट झालेला आहे, इथं आपण थांबूया आणि पुढच्या लेक्चरला आपल्याला कपलिंग कॉन्स्टंट बघायचं आहे. कपलिंग कॉन्स्टंट मी आता का सुरू करत नाही तर कपलिंग कॉन्स्टंट थोडासा वास्ट पॉइंट आहे, थोडासा मोठा पॉइंट आहे.
हा आता जरा झालेला पॉईंट आणि हा पॉईंट ओव्हरलॅप होईल आणि कपलिंग कॉन्सेप्ट तुम्हाला लवकर समजणार नाही. त्यामुळे आपण इथं थांबूया आणि थोड्या वेळात कपलिंग कॉन्सेप्ट स्टार्ट करूया.